क्षीरसाटांची भूमिका ही काही पक्षाची अधिकृत भूमिका आहे असं मला वाटत नाही। जर ती पक्षाची अधिकृत भूमिका असेल तर त्यावर मी भाष्य करू शकेन। तथापि मला असं अजिबात वाटत नाही। शरद पवारांच्या विरोधात, महाविकास आघाडीच्या विरोधात शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी निवडणुका लढवल्यात, उद्धवजी ठाकरे साहेबांच्या विरोधात लढवल्यात। त्याच्यामुळे ज्या विचारातनं त्यांनी या ठिकाणी महायुती किंवा बीजेपी बरोबर युती केले, अशा प्रकारची तिळमात्र गोष्ट होऊ शकत नाही असा माझा ठाम विश्वास आहे। भाऊ बच्चू कडू म्हणतात की आमच्याशिवाय कोणाचंही सरकार स्थापन होणार नाही, आम्ही ठरवू। ना, बच्चू तर राणा भीमदेवी थाटामध्ये बोलण्यात त्या ठिकाणी एक्सपर्ट आहेत। पहिलं त्यांचे किती उमेदवार निवडून येत आहेत ते जाहीर करावं। स्वतःची सीट त्या ठिकाणी धोक्यात आहे। अटीतटीची लढत प्रवीण तायडे यांच्यासोबत त्या ठिकाणी आहे। त्याच्यामुळे तिथेच लढत टोकाची आहे। त्यांनाच त्या ठिकाणी निवडून येताना दमछाक होणार आहे। त्याच्यामुळे त्यांची संख्या किती येते आणि बच्चू कडू त्याबरोबर महायुतीबरोबर राहिलेले आहेत। उद्या ते काय घ्यायचा निर्णय तो घेऊ शकतील। भाऊ अमेरिकेमध्ये आहे तो अदानींच्या विरोधात आहे तो गुन्हा दाखल झालेला आहे। मात्र त्यानंतरून राहुल गांधी पत्रकार परिषद घेऊन म्हणतायत की अदानींना अटक झाली की लगेच मोदींचं सरकार देखील जाईल। कसं बघतो या सगळ्याकडे? मला वाटतं राहुल गांधींनी अमेरिकेत जावं। ते परदेशातच त्यांच्या ॲक्टिव्हिटी जास्त चालू असतात आणि तिथल्या जाऊन सरकारला गुन्हा दाखल झाला तर कारवाई करण्याची मागणी करावी। त्याच्यामुळे त्या ठिकाणी इथे बसून त्या ठिकाणी तिथे काय चाललं आहे त्यावर भाष्य करणं आणि त्या आधारे सरकार त्या ठिकाणी पडणार, म्हणजे या ठिकाणी मला वाटतं आत्याबाईला मिशा असत्या तर अशा प्रकारचं राहुल गांधींचं बालिशपणाचं वक्तव्य आणि बोलणं आहे। महाविकास आघाडी सत्तेत येणार, 23 तारखेला संध्याकाळी आम्ही सरकार स्थापन करणार, राऊतांचा दावा। राऊतांचा दावा म्हणजे काय प्रचंड आत्मविश्वासाचा सागर असतो। ते फक्त त्यांनी एवढं सांगावं की आमचा मुख्यमंत्री होणार आणि संजय राऊत मुख्यमंत्री झाला तर आश्चर्य वाटायला नको, एवढंच बोलायचं ते राहिलेत। महाविकास आघाडीला टेंडर देण्यासाठी पैसे दिले त्यामुळे अशा पद्धतीचं झालं संजय राऊत म्हणतात। नाही, मला वाटतं संजय राऊतांचं तुम्ही काय एवढं गंभीर घेता मला माहीत नाही। कुठल्याही प्रकारचा आधार नसतो, निराधार, बेताल आणि कुठल्याही प्रकारची त्याला वस्तुस्थितीदर्शक अशी पार्श्वभूमी नसणारी वक्तव्य संजय राऊतांची असतात। त्याच्यामुळे काही ते वाटेल ते बोलतात, वाटेल ते आरोप करतात। भाऊ आज महाविकास आघाडीची बैठक आहे, निकाल येण्याआधी ते बैठक करतायत, हालचाली सुरू करत। कुणाची? महाविकास आघाडी। नाही, प्रत्येक पक्ष त्या ठिकाणी आपल्याला किती जागा येतील, काय परिस्थिती असेल अशा प्रकारची बैठक घेऊन त्या ठिकाणी अंदाज घेत असतात आणि जेव्हा महाविकास आघाडी चाचपणी करत असेल प्रत्येक पक्षाला किती जागा येतील आणि कदाचित विरोधी पक्षनेता कोण असावा याच्यावर ते एकत्रितपणे चर्चा करू शकतात। बावनकुळेंनी असं म्हटलं की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत ही भाजपच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे। आता प्रदेश अध्यक्षांनी सांगितल्यामुळे तीच आमची पक्षाची भूमिका आहे आणि मी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मलाही वाटतं की महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री होणार असेल तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।